मराठा आरक्षणाला विरोध, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे विषय निघाले की सगळ्यात आधी एक नाव डोक्यात येतं. ते नाव म्हणजे गुणरत्न सदावर्ते. सदावर्ते गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाविरोधात त्यांच्या कायदेशीर लढाईमुळे चांगले चर्चेत आले. त्यानंतर ते एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे, त्यांच्या घरात पडलेल्या गाढवामुळेही चांगलेच चर्चेत आले. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. आता गुणरत्न सदावर्ते हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. ते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेच्या मागणी केल्यामुळे. दातांचे डॉक्टर ते अनेक विवादांमुळे चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दलच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहत आहात टीओडी मराठी. वादविवादानं घेरलेलं महाराष्ट्रातलं आणखी एक नाव म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. दाताचे डॉक्टर ते हायकोर्टातले वकील गुणरत्न सदावर्ते यांचा प्रवास अनेक किस्से आणि अनेक राजकीय पंग्यांनी भरलेला आहे. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे. नांदेडमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सदावर्तेंचे वडील निवृत्ती सदावर्ते हे पोलीस खात्यात कर्मचारी होते. गुणरत्न सदावर्ते हे हायकोर्टात वकील आहेत, तर त्यांचे भाऊ डॉक्टर राजरत्न सदावर्ते हे मुंबईत डॉक्टर आहेत. 12वी पर्यंतचं शिक्षण नांदेडमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी BDSचं वैद्यकीय शिक्षण, LLB आणि LLM हे शिक्षण मिलिंद कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी घेतलंय. त्यांनी भारतीय राज्यघटनेवरती PhD देखील केली आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेड येथील गुरु गोविंद सिंग वैद्यकीय रुग्णालयात 1999 साली 1 वर्ष डॉक्टर म्हणून नोकरी केली आहे. सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील ही मुंबई हायकोर्टात वकील आहेत. कॉलेजात असताना सदावर्तेंना जयश्री पाटील यांचे विचार आवडले आणि हळूहळू दोघांचं प्रेम फुलू लागलं. सदावर्ते नेहमी त्यांच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतात. त्या दोघांना झेन आणि योना या 2 मुली देखील आहेत. सदावर्तेंनी 2002 पासूनच मुंबई हायकोर्टात वकिली करायला सुरुवात केली. मराठा आरक्षण, सेंट जॉर्ज विद्यार्थी आंदोलन, अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग, एसटी कर्मचारी महामंडळाचं विलिनीकरण, KM आणि JJ हॉस्पिटल कर्मचारी आंदोलन अशा विवादित प्रकरणात ते वकील होते. पण वादविवाद आणि गुणरत्न सदावर्ते हे समीकरण अनेकदा पाहायला मिळालंय. सगळ्यात पहिले म्हणजे सदावर्तेंचा मराठा आरक्षणाला विरोध. 2018 मध्ये राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला विचार करून आरक्षण दिलं होतं. त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षणाविरोधात न्यायालयात लढाईला सुरुवात केली होती. मराठा समाजाला सुप्रीम कोर्टानं आरक्षण नाकारलं, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्तेंनी न्यायालयीन लढा दिला होता. त्यावेळी जातीच्या विरुद्ध घाणेरड्या राजकारणाचा आज पराभव झाला, अशी प्रतिक्रिया सदावर्तेंनी दिली होती आणि त्यावेळी सदावर्तेंवरती चांगलीच टीका झाली होती. सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले ते एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणि शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर झालेल्या हल्ल्यामुळे. महाविकास आघाडीच्या काळात राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चांगलंच चिघळलं होतं. तेव्हा संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी दगडफेक केली होती. या हल्ला प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंना अटकही झाली होती. त्यानंतर विविध प्रकरणात त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली होती. या घटनेनंतर गुणरत्न सदावर्तेंची तर चर्चा झालीच, पण त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ते त्यांनी पाळलेल्या गाढवाची. गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या घरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यात त्यांची मुलगी झेन घरात पाळलेल्या गाढवासोबत दिसत होती. गुणरत्न सदावर्तेंनी गाढव का पाळलाय यावरती नेटकऱ्यांनी अनेक तर्कवितर्क लावले. यावर खुद सदावर्तेंनी स्पष्टीकरण दिलं होतं. गाढवाच्या दुधामुळे पोटातील आजार नष्ट होतात. मुलांना आजार झाल्यानंतर त्यांना गाढवाचं दूध मिळत नाही. मी माझी मुलगी झेनच्या लाळाखातील मालेगावच्या एका यात्रेतून ते घेतलं होतं. हे लोकोपयोगी आहे. मी प्राणीमित्र आहे, त्यामुळे आमच्या घरी अनेक जनावरं आहेत. सोशल मीडियावर लोक अर्धवट ज्ञानातून बोलत असतात, असं स्पष्टीकरण सदावर्तेंनी दिलं होतं. त्यांच्या या गाढवाचं नाव मॅक्स आहे. सदावर्तेंची लेक झेनचा आणि मॅक्स गाढवासोबतचा फोटो सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला होता. अशा अनेक किस्सांमुळे सदावर्तेंची चर्चा रंगली आणि सध्या सदावर्ते चर्चेत आहेत ते त्यांच्या मनोज जरांगे पाटीलांच्या विरोधातील भूमिकेमुळे. मनोज जरांगेंच्या अटकेची मागणी करत सदावर्ते सध्या चर्चेत आले आहे आणि सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचे पिल्लू असल्याची टीका सध्या त्यांच्यावरती केली जाते. या आणि त्या कारणांमुळे सदावर्ते नेहमीच चर्चेत असतात. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.